अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 43 मराठी शब्द इंग्रजीतून. तर चला पहिल्या शब्दाला सुरुवात करूयात. कधी. कधी म्हणजे व्हेन. कधी व्हेन. पुढचा शब्द कधी कधी म्हणजे समटाईम्स किंवा ओकेजनली किंवा काही निमित्ताने आपण म्हणतो ना तसं. कधी कधी म्हणजे समटाईम्स किंवा ओकेजनली आपण कोणत्या निमित्ताने सुद्धा अमुक वस्तू करतो किंवा नवीन कपडे घालतो, नवीन ड्रेस घालतो. ठीक आहे. कधी कधी समटाईम्स किंवा ओकेजनली. पुढचा शब्द कधी काळी म्हणजे लॉंग ॲगो. कधी काळी लॉंग ॲगो. पुढचा शब्द कधीही म्हणजे एव्हर म्हणजे नेहमी किंवा कोणत्याही वेळी. ठीक आहे. कधीही एव्हर. पुढचा शब्द कोणत्या वेळी म्हणजे ऑफ व्हॉट टाईम. कोणत्या वेळी ऑफ व्हॉट टाईम. आपण म्हणतो ना अरे कोणत्या वेळी मी येऊ. ठीक आहे. पुढचा शब्द आहे कधीतरी म्हणजे समटाईम. वरतीसुद्धा आपण काय बघितलं, कधी कधी म्हणजेही समटाईम्स म्हणजे कसं कधी कधी त्याला म्हणतात समटाईम्स. आणि कधीतरी आत्ता जो शब्द बोलतो तो कधीतरी म्हणजे समटाईम म्हणजे केव्हा तरी एकदा. ठीक आहे. कधीतरी आपण भेटूयात. ठीक आहे. सो कधीतरी म्हणजे समटाईम. पुढचा शब्द कधीपर्यंत म्हणजे टिल व्हेन. कधीपर्यंत टिल व्हेन. पुढचा शब्द किती काळासाठी म्हणजे फॉर हाऊ लॉंग. किती काळासाठी फॉर हाऊ लॉंग. पुढचा शब्द कधीपासून सिन्स व्हेन. कधीपासून सिन्स व्हेन. पुढचा शब्द कधीमधी म्हणजे ओकेजनली. कधीमधी म्हणजे ओकेजनली म्हणजे काही निमित्ताने. ठीक आहे. पुढचा शब्द खूपदा म्हणजे ऑफन. अनेकदा. ठीक आहे. खूपदा ऑफन. पुढचा शब्द वारंवार म्हणजे फ्रिक्वेंटली. वारंवार फ्रिक्वेंटली. पुढचा शब्द खूपच म्हणजे व्हेरी मच. खूपच व्हेरी मच. पुढचा शब्द घेऊयात खूपच किंवा जास्त लाड करणे म्हणजे ओव्हर इंडल्ज. खूपच किंवा जास्त लाड करणे ओव्हर इंडल्ज. पुढचा शब्द खूप वाईट म्हणजे व्हेरी बॅड. खूप वाईट व्हेरी बॅड. पुढचा शब्द खूप सोपे म्हणजे व्हेरी इझी. खूप सोपे व्हेरी इझी. पुढचा शब्द दारिद्र्य म्हणजे पॉवर्टी म्हणतो ना गरिबी. सो दारिद्र्य पॉवर्टी. पुढचा शब्द दारिद्र्य रेषा म्हणजे द पॉवर्टी लाईन. दारिद्र्य रेषा म्हणजे द पॉवर्टी लाईन. पुढचा शब्द दारिद्र्य रेषेखाली म्हणजे बिलो द पॉवर्टी लाईन. दारिद्र्य रेषेखाली बिलो द पॉवर्टी लाईन. पुढचा शब्द द्राक्ष. ग्रेप. द्राक्ष ग्रेप. द्राक्षे ग्रेप्स. द्राक्षे ग्रेप्स. पुढचा शब्द द्राक्षे आंबट आहेत म्हणजे काय ग्रेप्स आर सॉवर. सोर नाही म्हणायचं. ठीक आहे. द्राक्षे आंबट आहेत. ग्रेप्स आर सॉवर. पुढचा शब्द द्राक्षाचा वेल किंवा द्राक्षवेल म्हणजे ग्रेप वाईन. द्राक्षाचा वेल किंवा द्राक्षवेल म्हणजे ग्रेप वाईन. पुढचा शब्द द्राक्षाचा मळा म्हणजे वाईन यार्ड. द्राक्षाचा मळा वाईन यार्ड. पुढचा शब्द द्राक्षासव म्हणजे ग्रेप वाईन किंवा ग्रेप लिकर. ठीक आहे. द्राक्षासव म्हणजे ग्रेप वाईन किंवा ग्रेप लिकर. पुढचा शब्द महानगर म्हणजे अ मेट्रोपोलिस. महानगर अ मेट्रोपोलिस. मुंबई हे महानगर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न नाही शब्द महानगरीय म्हणजे मेट्रोपॉलिटन. ठीक आहे. महानगरीय म्हणजे मेट्रोपॉलिटन. पुढचा शब्द महानगरपालिका म्हणजे अ कॉर्पोरेशन
किंवा अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. महानगरपालिका, अ कॉर्पोरेशन किंवा अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पुढचा शब्द निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर. निरीक्षक, इन्स्पेक्टर. पुढचा शब्द महानिरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर जनरल. महानिरीक्षक, इन्स्पेक्टर जनरल. चला तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा. वेळ झालेली आहे एक उजळणीची, एक झटपट रॅपिड फायर राऊंडची. तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर शब्द बोलत जा. चला तर स्टार्ट करूयात. कधी, व्हेन. कधी कधी, समटाईम्स किंवा ओकेजनली. कधी काळी, लॉंग ॲगो. कधीही, एव्हर. कोणत्या वेळी, ऑफ व्हॉट टाईम. कधीतरी, समटाईम. कधीपर्यंत, टिल व्हेन. किती काळासाठी, फॉर हाऊ लॉंग. कधीपासून, सिन्स व्हेन. कधीमधी, ओकेजनली. खूपदा, ऑफन. वारंवार, फ्रिक्वेंटली. खूपच, व्हेरी मच. खूपच किंवा जास्त लाड करणे, ओव्हर इंडल्ज. खूप वाईट, व्हेरी बॅड. खूप सोपे, व्हेरी इझी. दारिद्र्य, पॉवर्टी. दारिद्र्य रेषा, द पॉवर्टी लाईन. दारिद्र्य रेषेखाली, बिलो द पॉवर्टी लाईन. द्राक्ष, ग्रेप. द्राक्षे, ग्रेप्स. द्राक्षे आंबट आहेत. ग्रेप्स आर सॉवर. द्राक्षाचा वेल किंवा द्राक्षवेल, ग्रेप वाईन. द्राक्षाचा मळा, वाईन यार्ड. द्राक्षासव, ग्रेप वाईन किंवा ग्रेप लिकर. महानगर, अ मेट्रोपोलिस. महानगरीय, मेट्रोपॉलिटन. महानगरपालिका, अ कॉर्पोरेशन किंवा अ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. निरीक्षक, इन्स्पेक्टर. महानिरीक्षक, इन्स्पेक्टर जनरल. सर्वांनी व्हिडिओची खूप प्रॅक्टिस करा, म्हणजे व्हिडिओमधले मराठी शब्द आणि इंग्रजी शब्दांची खूप खूप प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्यांना शेअर करा. जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जर अजून केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 44मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.